ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहीर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे राहिले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आणि अशी दुर्दैम्य इच्छाशक्ती असणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्षचे स्वागत करीत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया, या शिक्षक भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा असतो TET, शिक्षक पात्रता परीक्षा, मग ती राज्याची असो नाही तर केंद्राची असो. त्याचबरोबर त्यानंतरचा दुसरा टप्पा असतो शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी. या तीनही परीक्षांमध्ये एक आगळा वेगळा विषय, आणि तो विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, CDP. हा आगळा वेगळाच नाही, तर तो मेरिट ठरवणारा आणि तो सिलेक्शन निश्चित करणारा विषय. विशेषतः TET आणि CTT परीक्षांमध्ये पात्रता ठरवण्याचं काम हाच विषय करतो. आणि म्हणून या विषयामध्ये आपण गेल्या 18 ते 19 वर्षापासून काम करत आहोत. म्हणून तर आपण प्रत्येक परीक्षेमध्ये आपण आणि आपले विद्यार्थी आउट ऑफ गुणांचं रेकॉर्ड हे सातत्यानं सुरू आहे. आणि हीच अखंड परंपरा अविरतपणे ठेवण्यासाठी आपण एक नव्या पद्धतीचा, हाय टेक्नॉलॉजीसह आणि सखोल पद्धतीनं, परिपूर्ण पद्धतीचा आणि गॅरंटीचा, आउट ऑफ मार्कांच्या गॅरंटीचा एक नवा कोर्स, लाईव्ह रेकॉर्डेडचा कोर्स आपण सुरू करत आहोत, ज्याला नावच दिले बूस्ट कोर्स, जो तुम्हाला अचूक कंटेंट तर देणार असेल, मात्र अभ्यासासाठी, लढण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे, लढण्यासाठी, जिंकण्यासाठी, अडचणींना सामोरं जाण्यासाठी एक इन्स्पिरेशन देण्याचं काम तुम्हाला या कोर्समधून सातत्यानं मिळणार आहे. या कोर्समधून तुम्हाला तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे. दररोज 2 ते 3 लेक्चर्स तुम्हाला पाहण्यासाठी पाठवले जाणार, ते तुम्हाला पाहायला लावले जाणार. त्यानंतर एक टॉपिक संपला की लगेच त्या टॉपिकवर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट येणार. त्या टॉपिकवर आतापर्यंत TET परीक्षेला कोणते प्रश्न आले होते ते सुद्धा सोडवण्यासाठी येणार, त्याच्या विश्लेषणाचे लेक्चर होणार. आणि त्या टॉपिकवर तुमच्या शंका काय आहेत, काय अडचणी आहेत, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, शंका समाधान करण्यासाठी लाईव्ह लेक्चर सुद्धा होणार. अशा प्रकारचं मोटिवेशनचं आणि 100% गॅरंटीचा हा बूस्ट कोर्स आपण सुरू करत आहोत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा, ज्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळवून देण्याची गॅरंटी आणि पैकीच्या पैकी मार्कांचं नियोजन आपण करतोय. आणि हा, जर 30 पैकी आपल्या कोर्समध्ये परीक्षेला आलेले जे 30 प्रश्न आहेत, त्या 30 पैकी किमान 20 पेक्षा कमी प्रश्न जर आपल्या कोर्समधले असतील, 20 पेक्षा कमी, तर तुम्ही या कोर्ससाठी भरलेली जी फी आहे ते तुम्हाला 100% रिटर्न मिळणार. एवढ्या खात्रीनं, एवढ्या गॅरंटीनं आपण या कोर्सवर मनापासून काम करत आहोत आणि 100% निकालाची गॅरंटी देतात. म्हणून या कोर्सला जॉईन होत असताना, हा कोर्स पाहायला सुरुवात करत असतानाच तुम्ही 100% निश्चिंत राहा आणि तुम्ही तुमच्या मनाला खात्रीपूर्वक सांगा, आत्मविश्वासानं सांगा, काय, अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है, अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है, अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे, किसी और से नहीं, हमने खुद से वादा किया है. चला तर मग बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय शिकायला सुरुवात करणार आहोत. यामध्ये
आपल्याला पहिल्या क्रमांकाचा टॉपिक शिकायचा आहे. तो पहिल्या क्रमांकाचा टॉपिक कोणता आहे? तर तो पहिल्या क्रमांकाचा टॉपिक आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. या विषयातला पहिल्या क्रमांकाचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र, अर्थ, स्वरूप व व्याप्ती. या पहिल्या टॉपिक मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण मानसशास्त्राचा अर्थ व विविध व्याख्या समजून घेणार आहोत आणि ट्रिक्सच्या सहाय्याने परत कधीच न वाचता आपण त्या आउट ऑफ लक्षात ठेवणार आहोत. कशा पाहूया. तर पहिल्यांदा मानसशास्त्राचा शब्दशः अर्थ पाहायचा आहे. शब्दशः अर्थ पाहायला जर सुरुवात केली तर इथं मानस आहे. मानस म्हणजे काय? मानस म्हणजे मन. मन आणि शास्त्र म्हणजे काय? तर एखाद्या विषयाचा पद्धतशीर व वस्तुनिष्ठ अभ्यास त्याला आपण शास्त्र म्हणतो. बरोबर आहे की नाही? वस्तुनिष्ठ मांडणी, पद्धतशीर मांडणी याला आपण शास्त्र म्हणतो. याच्याच वरून आपण मानसशास्त्र या शब्दाचा, या संकल्पनेचा शब्दशः अर्थ सांगू शकतो. मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड. बरोबर झाला. पहिला अर्थ क्लिअर झाला. याच्यानंतर दुसरा अर्थ सायकोलॉजी. सायकोलॉजी हा इंग्लिश शब्द आहे. या इंग्लिश शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो ती संकल्पना समजून घ्यायची. याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे की मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात झाली युरोप खंडामध्ये. युरोप खंडामध्ये ग्रीस या देशामध्ये अभ्यासाला सुरुवात झाली. म्हणजे ग्रीस देशात ग्रीकांनी हा अभ्यास केलाय आणि म्हणून सायकोलॉजी हा शब्द जो आहे तो ग्रीक भाषेपासूनच तयार झालेला आहे. ग्रीक भाषेतून कोणत्या शब्दापासून तयार झालाय? तर दोन शब्द आहेत पहा. एक आहे सायको आणि दुसरा आहे लोगस. सायको लोगस या दोन शब्दांपासून ग्रीक शब्द आहेत. सायकोचा अर्थ होतो आत्मा आणि लोगसचा अर्थ होतो चर्चा करणे, अभ्यास करणे, विचार करणे असा. थोडक्यात म्हणून सायकोलॉजी या इंग्लिश शब्दाचा अर्थ होतोय आत्म्याचे शास्त्र. काय अर्थ होतोय? आत्म्याचे शास्त्र. अशा प्रकारचा या संकल्पनेचा अर्थ होतोय. झालं सायन्स ऑफ सोल. इंग्लिश शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर आता आपल्याला मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घ्यायच्या. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या त्या कुणी मांडल्यात, त्या व्याख्याचा केंद्रबिंदू काय, मुख्य भाग काय, कशावर भर दिले आणि का अशा प्रकारची व्याख्या मांडली, त्याच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी हे समजून घ्यायचंय. नुसतं समजून घ्यायचं नाही तर लक्षात ठेवायचंय. जुन्या सिलेबसमध्ये, नव्या सिलेबसमध्ये हा भाग आहे. याच्या अगोदर परीक्षेला आलाय, इथून पुढे परीक्षेला येणार आणि म्हणून तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. पण मी तुम्हाला खात्री सांगतोय आपली ट्रिक्स अशी आहे, आपली संकल्पना, आपली युक्ती अशी आहे की परत कधीच लेक्चर पाहायचं नाही, परत काही वाचत बसायचं नाही, तरी तुम्हाला मानसशास्त्राच्या व्याख्या आउट ऑफ आठवणार आहेत, पैकीच्या पैकी आठवणार आहेत. कशा? तर तुमची आवडती संकल्पनाची. माणसाची भारतातल्या प्रत्येकाची आवडती संकल्पना आहे पहा, लग्न, मॅरेज, विवाह. प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी, विशेषतः ज्यांचं झालं नाही त्यांना. ज्यांचं झालंय त्यांना जरा नको नकोशी वाटत असेल. आता हा वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचा. म्हणून तर कोणीतरी म्हटलंय पा, शादू एक लड्डू है. काय? शादी एक लड्डू है, जो खाए वो भी पछताए और जो न खाए वो भी पछताए. अशा प्रकारची परिस्थिती. पण आपल्याला या लग्नाच्या माध्यमातून आपण आपल्या मानसशास्त्राच्या सर्व व्याख्या आउट ऑफ समजून घेणार आहोत. ओके, आता लग्न लावायचं म्हणल्यानंतर दोन माणसं कमीत कमी पाहिजे. कोण? नवरा नवरदेव. बरोबर आहे की नाही? नवरी नवरदेव दोघं तर पाहिजे. नवरी नवरदेव दोघं असले म्हणजे झाले. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, असे दोघं तर पाहिजे. आता आपल्याला दोन माणसं मिळालेले आहेत. कसे काय? युरोप खंडामधील मानसशास्त्र ही संकल्पना आपण आपल्या भारतामध्ये आणलेली. बरोबर आहे की नाही? नवरी मुलीचं वैशिष्ट्यच असतं की लग्नाच्या अगोदर ती माहेरी राहते, लग्नानंतर सासरी नव्या घरी येते. मानसशास्त्र भारतात आलंय. शिक्षण शास्त्राशी त्यांनी एकजूट संसार सुरू केलाय आणि शैक्षणिक मानसशास्त्र नावाची नवी संकल्पना तयार झाली. मग मानसशास्त्रानं शैक्षणिक मानसशास्त्राशी नवी संकल्पना, नवा संसार, नवं कुटुंब उभं केलंय. कुठं? भारतात येऊन. माहेर युरोप आहे आणि मग सासर भारत आहे. आणि मग आपल्याला नवरी मुलगी सापडली. चौका मानसशास्त्रात आहे. चौका मानसशास्त्रात आहे. पान युरोप खंडामधली गोरी गोरी पान, फुलासारखी छान,
आहे की नाही? तर अशा रीतीने नवरी मुलगी सापडली. याच्यानंतर इकडे आता आपलं नवरदेव. शिक्षण ही संकल्पना आपल्या भारतातली प्राचीन काळापासून. लोकांना खायची अक्कल नव्हती, चड्डी घालायची अक्कल नव्हती जगभरामध्ये, तेव्हा आपल्या भारताने जगाला पुरून उडेल अशा प्रकारचं साहित्य, अशा प्रकारचे संस्कार, अशा प्रकारची संस्कृती निर्माण केली होती. आणि म्हणून बघा आपले चिरंजीव काळे सावळे, उष्ण कटिबंधातले, समशीतोष्ण कटिबंधातले, बरोबर आहे की नाही, सुसंस्कारी. आणि मग चिरंजीव शिक्षण शास्त्रराव, नवरी नवरदेव मिळाले. आणि नवरदेवाचं तुम्हाला वैशिष्ट्य आहे, सर्वसाधारण घर जावई सोडले तर घर जावयांबद्दल नाही, नॉर्मली काय, लग्नाच्या आधी ते स्वतःच्या घरी राहतात, लग्नानंतर स्वतःच्याच घरी राहतात, त्यांचं घर बदलत नाही, चेंज होत नाही, माहेर सासर असं काही नसतं त्यांना. ओके झालं सर, आता लग्नामधून कसं काय संकल्पना समजून घ्यायच्या सांगतो. आता मला सांगा, एकाच दिवशी जर तुमच्या गावामध्ये 2-3 लग्न असतील, 2-3 लग्नाला जायचंय, मग माणसं वाटून विभागून जावं लागतं. सहज तुम्हाला विचारलं की तुम्ही कोणत्या लग्नाला जाणार, लगेच विचार करणार जाताना अमक्याच्या लग्नाला ट्रक राव, नको लय आदळ, तमक्याच्या लग्नाला बस आहे, तिकडं गुलाबजाम आहे, भारी सुविधा आहे, असं सगळं, नाचायला ही आहे, गायला ती आहे, वा 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 वा, खायला ही आहे, मग मी तिकडच जातो. व्यवस्था तिकडची कशी आहे म्हणून मग आपल्याला या लग्नाला जायचंय तर व्यवस्था बघावी लागणार आहे. युरोप खंडात जायचंय ना नवरीच्या गावाला, मग नवरीची पत्रिका बघू आपण, तेव्हा कळणारे मॅनेजमेंट सिस्टम आणि व्यवस्था कशी आहे. चला तर मग अगोदर आपण नवरीची पत्रिका वाचू. ही पत्रिका ससने निमंत्रण दिले तुम्हाला लग्नाचा, श्री गणेशाय नमः. मग त्याच्यानंतर मग इथं पत्रिकेतलं सर्वात महत्वाचं नाव टाकले बघा, प्रेषक. पत्रिकेत सर्वात महत्वाची व्यक्ती इथं असते प्रेषक, पत्रिकेचा आत्माच असते बघा. आणि कोणी, अरिस्टॉटल. काय तर प्रेषक म्हणजे पत्रिकेचा आत्मा आहे, पत्रिकेचा आत्मा. आणि प्रेषक कोण आहे, अरिस्टॉटल आहे. आणि याची व्याख्याच आहे, आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अरिस्टॉटलची व्याख्या आहे आत्म्याचे शास्त्र. तो प्रेषक आहे. प्रेषक म्हणजे पत्रिकेतला, लग्न कार्यक्रमातला आत्माच आहे सर्वात महत्व. लक्षात ठेवायला किती सोपं. आता त्याच्यानंतर पुढे पण आपल्या भारतामध्ये किती धर्म, किती जाती, उपजाती, पोट जाती, फलानं बिस्तानं, काळा गोरा, बुटका उंचाला, काय माप नाही. व्हेरिएशन, नुसती व्हेरिएशन. आपण म्हणतो विविधतेत एकता, प्रचंड व्हेरिएशन आहे. आणि असलं वराड कुठं जाणार, युरोपला. वराड निघालंय लंडनला, युरोपला चाललंय. मग आता मला सांगा, युरोपची लोक वेगळी, आपले लोक तो वेगळे, हे सगळे जर खिचडी झाले आणि त्यांना भाषाच कळली नाही, मिळच नाही लागला, तर हाणामाऱ्या व्हायच्या, लग्नाच्या ऐवजी युद्ध व्हायचं. आणि म्हणून सगळ्यांमध्ये मेळ बसला पाहिजे, संयोजन झालं पाहिजे. आणि म्हणून यांच्यामध्ये संयोजक नेमलाय. का नेमलाय तर भिन्न भिन्न व्यक्ती आहेत ना, या व्यक्ती भिन्नतेमुळे संयोजक नेमलाय. आणि कोण आहे तो संयोजक, प्लेटो. कोण आहे, प्लेटो. त्याची व्याख्याच आहे, व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही त्याची व्याख्या झाले. आता इथपर्यंत आलंय. अजून पहा, सगळं आपल्या इकडे एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो. लग्न बिग्न असे मंगल कार्यक्रम, आनंदाचे कार्यक्रम असले की रुसा फुगीला माप नाही. कोण रुसन, कशावर रुसन, काय माप नाही. वरमाईला 25,000ची साडी आणली, 25,000, 25,000. बर मग झालं काय, त्या साडीच्या काठाचा रंग वरमाईला आवडला नाही, बसली ना रुसून, लग्नात गोंधळ. अहो त्याच्यापेक्षा डेंजर झालं, वरमाईची साडी सोडा, मग नवरदेवाच्या पुढे नाचणारे म्हणले विदेशात गेलो तुम्ही देशीच पाजलीन, सरमाडीच पाजलीन, रुसून बसले. युरोपमध्ये गोंधळ नको, आपली चव जायला नको. आणि म्हणून मग इथं नियोजन केलंय, लोकांची मन सांभाळायची, लोकांची मनधरणी करायची, मन सांभाळायची. आणि मग मनधरणी करणारा जो अधिकारी नेमलेला आहे, हुशार अधिकारी नेमलाय, कोण आहे, मॅकडुगलला नेमलाय मनधरणी करणारा. त्याची व्याख्याच आहे, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आणि कुणीतरी म्हटलंय बघा, काय, जग जिंकणं सोपं असतं पण मन जिंकणं अवघड असतं. मेरे को मालूम नहीं है,
मला माहित नाही तर तुम्ही म्हणाल सरला कसं काय माहिती. जनरल ऐकत असतो तुमच्यासारखा हुशार लोकांकडून, अनुभव नाही. आणि मग जर मन जिंकणं एवढं अवघड असेल तर एवढ्या वराडी मंडळींचे मन सांभाळायचं सोपं आहे का. आणि म्हणून अजून एक जोडीदार त्याला दिलाय, जेम्स रॉस दिलाय. कारण त्याचंही मत आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू मनच आहे, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या त्याने मांडली. आता झाली मनधरणी. आता मनधरणी झाली, लग्नाला जायचंय ना आपल्याला, पत्रिका वाचतोय आपण, पण लग्नाला जातो कशाला आपण, लग्नाला जातो सर कशाला आपण मॅडम, काय खरं नाही बोलायचं सर, खायला खरं नाही म्हणायचं, हो बघा मॅडम गुलाबजाम नाही, हे मनात ठेवायचं. शिक्षक भरती होईपर्यंत, सिलेक्शन होईपर्यंत आपण हे मनात ठेवायचं, रिअल मनात, आणि आयडियल तोंडात ठेवायचं. आयडियल सांगायचं, आदर्शवादी बोलायचं, आदर्शवादी सांगायचं. तुमच्या टीईटीला आणि तुमच्या टेट दोन्ही परीक्षांना अशा प्रकारचे आदर्शवादी प्रश्न येतात. तुमचं अध्यापन चालू असताना वर्गामध्ये पुढच्या बाकावर बसलेले दोन विद्यार्थी गडबड करत आहेत, गोंधळ करत आहेत, अध्यापनाकडे लक्ष देत नाही. तुम्ही काय कराल, जे दोन फटके टाकले गपची बसत येईल. रिअल, पण रिअल नाही, आयडियल पाहिजे. काय, त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपाययोजना करू. आता कशाच्या डोंबल्याच्या समस्या, काही समस्या नाही, मोकार येडे येते, लातों के भूत बातों से नहीं मानता. पण नाही ना जमत आपल्याला, मार्क आदर्शवादी. आणि मग आपण तसंच म्हणायचं, त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपाययोजना करू. झालं, यालाच मार्केट, लगेच शिक्षण, सिलेक्शन, लगेच पगार चालू, जॉईन. म्हणून आदर्शवादी. म्हणून लग्नाला कशाला जायचं, खायला नाही, व्यायला नाही. नाही तर लोक म्हणते नवरी मरो नवरा मरो, आम्हाला काय, आम्हाला बुद्धी गुलाबजाम खायचे. असं आहे सगळं. तसं नाही करायचं. आम्ही शुभेच्छा द्यायला जातो, आम्ही आशीर्वाद द्यायला जातो, बरोबर आहे की नाही. मग शुभेच्छा द्यायचे आणि आशीर्वाद द्यायचे. पण गंमत अशी आहे की सगळेच लोक बोलून शुभेच्छा देत नाहीत, थोडे मोजके लोक बोलून शुभेच्छा देतात, पुढारी आढारी, बरोबर आहे की नाही. काही मंगलाष्टक म्हणणारे भटजी, असेच लोक. आणि मग अशा मंगलाष्टकाचं नियोजन जे आशीर्वादाचा बोध करणार आहेत, काय आशीर्वादाचा बोध करणार आहेत, व्यक्त करणार आहेत, त्यांचं नियोजन म्हणजे मंगलाष्टकाचं नियोजन दिलेलं आहे विल्यम मुंडकडं मंगलाष्टकाचं नियोजन दिलेलं आहे. मग मंगलाष्टक पा जे आशीर्वाद किंवा आपल्या शुभेच्छा बोलून दाखवतात की नाही, व्यक्त होतात मंगलाष्टकाच्या रूपानं. लाभो संतती संपदा बहुतुमा, लाभो तही सद्गुण, साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या, वा बांधवा भूषण, सारे राष्ट्र दुरीन हेची कथिती, कीर्ती करा उज्ज्वल, गृहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा, कोर्यात सदा मंगलम शुभलग्न सावधान. मंगलाष्टक शुभेच्छा आशीर्वादाचा बोध केला, व्यक्त झालं. आणि म्हणून त्याच्याकडे मंगलाष्टकाचं नियोजन दिलंय. विल्यम मुंडची व्याख्याच आहे, बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. परंतु तरी मनाचं समाधान झालं नाही, अर्थपूर्ण व्याख्या आली नाही, सर्वमान्य झाली नाही. कारण आत्म्याचे शास्त्र, आत्मा कुठे, डोक्यात आहे, कानात आहे, नाही कळलं, अमूर्त संकल्पना आहे, दिसत नाही. आणि त्याच्यामुळे शोध सुरूच होता. व्यक्ती भिन्नतेचे नाही लक्षात आलं, अर्थपूर्ण व्याख्या मांडली नाही, सर्वमान्य झाली नाही. पुढे संशोधन, मन कुठे, कानात नाकात कुठं, काही कळत नाही. मन तर कसलं डेंजर आहे, अनिश्चित, अमूर्त. काल परवा कुणीतरी म्हणत होता, आणि तुम्हाला ऐकलेलं आहे, काय म्हणत होता तो, मेरा मन क्यों तुम्हें चाहे, मेरा मन. परवा तेरवा बहिणाबाई म्हणत होत्या, कवयित्री बहिणाबाई, मन वढाय उभ्या पिकावरी ढोरा, तिथे हाकला हवाकला. तर अशा रीतीनं हे जे मन आहे, हे मन अनिश्चित आहे, अमूर्त आहे, कुठं आहे, काय काम करतं कळत नाही. आणि म्हणून ती व्याख्या सुद्धा स्वीकारली गेली नाही, सर्वमान्य झाली नाही, अर्थपूर्ण झाली नाही. संशोधन सुरूच होतं. आता विल्यम मुंडनं सांगितले बोधावस्थेचे शास्त्र.
पण तरी परिपूर्ण झाली नाही. पुढची व्याख्या, तुमच्या माझ्यासारखे जे लोक मूक स्वरूपात, अबोध स्वरूपात आशीर्वाद देतात, अक्षता टाकून अशा अबोध स्वरूपामध्ये आशीर्वाद देणाऱ्या लोकांचं नियोजन दिलं होतं सिग्मंड फ्रायड यांच्याकडे. कोणाकडे? सिग्मंड फ्रायड यांच्याकडे. कारण त्यांची व्याख्याचे अबोधावस्थेचे, सुप्तावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तरी लोक समाधानी झाली नाही, अर्थपूर्ण व्याख्या वाटली नाही, सर्वमान्य झाली नाही. संशोधन सुरूच होतं. पण पत्रिका वाचतोय आपण. नवरदेव आपल्यासारख्या साध्या भोळ्या खेडेगावातला, नवरीबाई तिकडे युरोप खंडातली, त्या नवरीबाईच्या देशामध्ये तिकडच्या कल्चरमध्ये उठलं की डायरेक्ट बेडवर बियर दारू आणली जाते, ढोसली जाते. आपल्या इकडे तर नैतिकतेचा उच्चांक आहे. आपण दारू पिणं म्हणजे भंगारपणाचं लक्षण आहे. व्यसनमुक्त जीवन ही काळाची गरज आहे. व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाज सुधारक. हे ब्रीदवाक्य आपल्या देशाचं आहे, राष्ट्र निर्माणाचं एक महत्वाचं वाक्य आहे. आणि म्हणून हे सगळं उलट कल्चर आहे. मग यांचा संसार चालन का? टेन्शन होतं लोकांना. म्हणून यांचं वर्तन परस्पर पूरक व्हायला पाहिजे, समन्वय राहायला पाहिजे. नाही तर ही बाई एकादशीच्या दिवशी कापाकापी करायची. म्हणून यांचं वर्तन मार्गदर्शन यांना करण्यासाठी एक वर्तन मार्गदर्शक नेमलेला आहे. तो वर्तनवादीच मानसशास्त्रज्ञ आहे. कोण? तर जे.बी. वॅटसन. जे.बी. वॅटसन याने व्याख्याच म्हणलेले, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि आता कुठंतरी असं वाटायला लागलं, खरं गड्या, मानवी वर्तन दिसतंय, ज्याचं निरीक्षण करता येतंय, समजून घेता येतंय, आणि त्याचा अभ्यास जर मानसशास्त्र करत असेल तर ठीक आहे. आणि म्हणून हीच व्याख्या अर्थपूर्ण झाली, हीच व्याख्या सर्वमान्य झाली. आणि एवढ्या व्याख्या तुम्हाला पाठ करायच्यात, एवढ्या व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि सोपं आहे, काहीच नाही. फक्त लग्न आठवा, तुमचं आठवा, आणि नसलं तुमचं झालं तर दुसऱ्याचं आठवा. गेलेत लग्नाला तुम्ही, मला माहिती आहे, गेलेत. दोन वेळा गुलाबजाम आणले, दोन वेळा गुलाबजाम, माफ नाही. आणि म्हणून लग्नाच्या माध्यमातून तुम्ही या मानसशास्त्राच्या व्याख्या आउट ऑफ करू शकता. लग्नाच्या माध्यमातून या मानसशास्त्राच्या व्याख्या तुम्ही पैकीच्या पैकी करू शकता. आता याच व्याख्या जरा सिस्टमॅटिक, याच व्याख्या आपण जरा वेगळ्या पद्धतीने एकदा जर समजून घेतल्या की आपल्याला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळायला सुरुवात. पहा, मग मानसशास्त्राची पहिली व्याख्या आपण पाहिली. प्रेषक अरिस्टॉटल, ज्याला अरस्तू म्हणतात, ग्रीक विचारवंत, इसवी सन पूर्व 4थ्या शतकातला. हा यानं डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलाय. डी ॲनिमा, पहा, यानं सर्वप्रथम मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय, म्हणून याला मानसशास्त्राचा जनक म्हणतात. आणि यानं त्याच्या डी ॲनिमा नावाच्या ग्रंथामध्ये मानसशास्त्राचा अर्थ सांगितलाय. अबाउट सोल, आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र झालं. मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटलची व्याख्या, त्याचा ग्रंथ पाहिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला प्लेटो, अरिस्टॉटलचा गुरु. अरिस्टॉटल सिकंदर म्हणजे अलेक्झांडरचा गुरु. अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो आणि प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस, अशी गुरु शिष्यांची परंपरा. तर प्लेटो या ग्रीक विचारवंतानं एक ग्रंथ लिहिलाय, रिपब्लिक. आणि या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यानं मानसशास्त्राची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आपला संयोजक, भिन्न व्यक्ती, ओके, दुसरी व्याख्या झाली. याच्यानंतर तिसरी. क्वांटिलियनचं एक वाक्य परीक्षेला आलं होतं. वक्ता तयार करण्याच्या निवडीमध्ये त्याच्या बुद्धीचा विचार केला जावा, अशा प्रकारचं मत क्वांटिलियनचा रोमन काळातला हा संशोधक आहे. याचं वाक्य एकदा परीक्षेला आलं होतं, म्हणून ते घेतलं. आता पुढे बघा, व्याख्यांवर संशोधन चालू आहे. त्यामध्ये मॅकडुगल आला. मनाचा मॅकडुगलचा लक्षात ठेवायचा. आणि यानं सांगितले मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू मन आहे. मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राची त्याची व्याख्या आहे. किंवा मनाचा वर्णनात्मक व अनुभवामिश्रित शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशा प्रकारची मॅकडुगलची व्याख्या. आणि जेम्स रोस सुद्धा याच व्याख्येला दुजोरा देतोय, सहमत देतोय. तोही म्हणतोय मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे केंद्रबिंदू मनच आहे. ओके, याच्या पुढे मॅकडुगलची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. पुढे म्हणजे तुम्ही जागेवर बसा, पुढची व्याख्या आपल्याला पाहायची. ही पुढची व्याख्या पाहण्यासाठी आपल्याला जर्मनीला जायचंय. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लायप्झिग या विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा उभारली. टिशनेर या सहकार्याच्या मदतीनं. कोणी? विल्यम वुंटनं, हा जर्मन मानसशास्त्रज्ञ.
आणि त्याच मानसशास्त्राच्या पहिल्या प्रयोगशाळेमध्ये यानं आपल्या मनाचा, आपल्या अनुभवांचा, आपल्या अनुभवाच्या मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास करायला सुरुवात केली. हा अभ्यास करत असताना त्यानं आत्मनिरीक्षण पद्धतीचा पहिल्यांदा वापर केलाय. म्हणून आत्मनिरीक्षण पद्धतीचा जनक हा ठरलाय. आत्मनिरीक्षण पद्धतीला एक मोठा पाया उभारून देण्याचं काम यानं केलंय. याचबरोबर मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा सुद्धा याच्या संशोधनामुळे मिळालाय. आणि याचबरोबर मानसशास्त्राला विज्ञान निष्ठतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया याच विल्यम वुडनं टिचनेरच्या सहकार्याने उभा करून दिलाय. आणि यामध्ये मग वेदना, संवेदना, कल्पना इत्यादी मानसिक प्रक्रियांचा त्यानं अभ्यास केलेला आहे आत्मनिरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून. आणि मग त्यानं व्याख्या मांडलेली आहे की बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्याची व्याख्या आहे. परंतु ही सुद्धा अनेकांना पटली नाही, विशेषतः मनोविश्लेषणवाद्यांना पटली नाही. मग त्यांनी याच्या उलट संकल्पना मांडली. मग या मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहे तर सिग्मंड फ्राइड, मेंदू तज्ञ आहेत. आणि मग यांनी मनोविश्लेषणवादाची व्याख्या याच्या उलट मांडली. सुप्तावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अबोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ते असं म्हणतात की आपला कॉन्शियस माइंडचा भाग फक्त 1/8 काय तर आपल्या कॉन्शियस माइंडचा म्हणजे बोधावस्थेचा भाग फक्त 1/8, जाणीवेचा भाग फक्त 1/8, नेणिवेचा भाग 7/8. म्हणजे किती मोठा आहे. सुप्तावस्थेचा भाग जो आहे 7/8, अबोधावस्थेचा भाग मोठा आहे. जसं समुद्रामध्ये, महासागरामध्ये एखादा हिमनग असतो, वर छोटाच भाग असतो, त्याचा खाली भाग फार मोठा असतो, तसं आपल्या सुप्तावस्था मोठी आहे आणि व्यक्तावस्था, बोधावस्था छोटी आहे. आणि म्हणून ते सांगतात की मानसशास्त्राने अबोधावस्थेचा अभ्यास करावा. म्हणून अबोधावस्थेचे, सुप्तावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी सिग्मंड फ्राइडची व्याख्या. तरी संशोधकांचं समाधान झालं नाही. संशोधनाचे काम चालूच होतं. आणि मग या कामामध्ये पुढची व्याख्या अर्थपूर्ण आली, ज्यांनी अमेरिकेमध्ये 1913 मध्ये मानसशास्त्रात एका नव्या संप्रदायाची भर घातली, वर्तनवादी संप्रदाय मांडला. ते वर्तनवादी संप्रदायाचे प्रवक्ते, जनक जे.बी. वॅटसन यांनी व्याख्या मांडली. काय? मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मांडली. आणि वर्तन आपल्याला दिसतंय, त्याचं निरीक्षण करता येतोय, त्याचा अभ्यास करता येतोय. ओके म्हणले, काय नाही, चालतंय ओके. आणि हीच व्याख्या अर्थपूर्ण झाली, हीच व्याख्या सर्वमान्य झाली. जरी व्याख्या अर्थपूर्ण झाली, सर्वमान्य झाली, सर्वांनी स्वीकारले, तरी या व्याख्येमध्ये थोडा बदल करून अजून काय व्याख्या आल्या त्या सुद्धा परीक्षेला विचारल्या जातात. मग त्याची पुढची व्याख्या पहा. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ मन. आता मन तर मनाचे काय टाकीन ते भरोसा नाही. आणि मग या मनानंच एक शब्द ऍड केलाय आणि पुढची व्याख्या तयार केली. काय? अनुभव व मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काय शब्द टाकले? अनुभव व मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अमेरिकेचे अजून 3 मानसशास्त्रज्ञ, रॉबिन्स, किंग्स आणि मॉर्गन यांनी सुद्धा एक संकल्पना एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड टाकलेली आहे. पहा कोणती संकल्पना? मानवेतर प्राणी. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी यांनी व्याख्या मांडली. ही सुद्धा परीक्षेला आले, सगळ्या परीक्षांना येते आणि तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणून मी सांगतोय याच्या पलीकडे काही येत नाही, एवढं फक्त परफेक्टरित्या लक्षात ठेवायचंय. आता हा क्रो आणि क्रो नावात 2 शब्द आहेत. क्रो काव. आणि मग याने 2 संकल्पना मांडल्या आपल्या व्याख्यामध्ये. मानवी व्यवहार व मानवी संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा प्रकारे इथं क्रो न मानसशास्त्राची व्याख्या मांडलेली. याच्यानंतर या व्याख्येबरोबर आपल्याला एक वुडवरचं सूत्र जे आहे ते सूत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते सुद्धा परीक्षेला विचारलं जातं. B = SOR. आता B = SOR म्हणजे काय? B म्हणजे बिहेवियर, वर्तन कसं घडतंय? S स्टिम्युलस, चेतक, उद्दीपक. या चेतकाला आपला जीव, ऑर्गॅनिझम कसा प्रतिसाद देतो त्यानुसार वर्तन घडतं, असं वुडवरचं सूत्र. आणि ते बरोबर ठरलेलं आहे. अशा रीतीने हे वुडवरचं सूत्र सुद्धा परीक्षेला येतं. मानसशास्त्राच्या या सर्व छान व्याख्या पद्धतशीरपणे पाहिल्या. अशाच प्रत्येक टॉपिकचं सखोल विश्लेषण तुम्हाला कोर्समध्ये तर मिळणार आहे, परंतु सेल्फ स्टडीसाठी पुस्तकामध्ये. यामध्ये एक टॉपिक संपला, टॉपिकचं विश्लेषण तर आहेच आहे, त्या टॉपिकवर प्रश्नोत्तर आहेत, MCQ आहे. याचबरोबर आत्तापर्यंत
झालेल्या सर्व टीईटीच्या शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रश्नोत्तर त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. याचबरोबर TAIT अभियोग्यता परीक्षेमधले प्रश्न सुद्धा यामध्ये ऍड केलेले आहेत. याचबरोबर इतर 100 टेस्ट आपण यामध्ये नव्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे यामध्ये ऍड केलेले आहेत. अशा प्रकारचं हे परिपूर्ण पुस्तक आपण 2008 साली प्रकाशित केलं होतं. आता आपण याची 9वी आवृत्ती, कितवी 9वी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. ही ज्यांना बुकिंग करून पोस्टाने तुम्ही मागवू शकता. याची किंमत 400 आहे, 450 आहे, पाठवण्यासाठी 65 रुपये, असे 515 रुपये. ऍक्च्युली हे घरपोच तुम्हाला उपलब्ध करण्यासाठी आहे, पण आपण याला डिस्काउंट देतो आणि फक्त 400 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळतं. तुम्हाला जर कुणाला घरपोच हे पुस्तक मागवायचं असेल 9420752245 या नंबरवर मला फक्त पुस्तक पाहिजे असा मेसेज करा. तुम्हाला हे पुस्तक घरपोच उपलब्ध होईल. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आणि मग मात्र तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणारे 100% एकदम बिनधास्त राहा. परंतु अभ्यासाचं नियोजन करा. ते नियोजन आम्ही जे नियोजन सांगणार त्याप्रमाणे फॉलो करा. 100% शिक्षक पात्रता परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहेत. हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये राहू द्या आणि त्याप्रमाणे कामाला चालत राहू द्या. एक दिवस, एका दिवसात नाही पण एक दिवस आपण यशस्वी होणार. हा आत्मविश्वास तुमच्या अंतःकरणात राहू द्या. कुणीतरी सांगितलंय, सपने होने के पूरे होते जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद. थैंक यू व्हेरी मच.